राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरले आहेत आणि करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशतः मान्य केले असून दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दिले आहेत। कोर्टाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवणार अशी कुजबूज राजकीय गोटात सुरू झाली आहे। छगन भुजबळ यांच्यावर आरोप झाले तेव्हा तेलगी घोटाळ्यात ते अडकले होते, पण राजीनाम्यासाठी निमित्त ठरले मीडिया चॅनलवर करण्यात आलेले हल्ले। आता मुंडे यांच्या बाबतीतही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून मुंडेंवर वेगवेगळे आरोप होत आहेत। सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे। अशातच मुंडेंविरोधात कोर्टाची ऑर्डर आली आहे। घरगुती हिंसाचार प्रकरणी मुंडे दोषी ठरले आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात जातीय किनार असलेल्या प्रकरणात राजीनामा झाला असं दाखवण्यापेक्षा कोर्टाच्या माध्यमातून मुंडेंवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात येणार असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे। तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरणादरम्यान राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता, पण खरं कारण मीडियावरील हल्ला दाखवण्यात आला होता। बनावट स्टॅम्प घोटाळा हे राज्यातील एक गाजलेलं प्रकरण होतं। भुजबळ यांचा राजीनामा जेव्हा घेतला गेला तेव्हा शरद पवार सूत्रधाराच्या भूमिकेत होते। 2001 मध्ये तेलगीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली। तेलगी प्रकरणामध्ये जेव्हा संशयाची सुई भुजबळांकडे वळली त्यावेळी शरद पवारांनी भुजबळांना राजीनाम्याची मागणी केली, पण या प्रकरणी थेट भुजबळांचा राजीनामा न घेता अल्फा टीव्हीच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी भुजबळांचा राजीनामा स्वीकारल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं। आता हेच मुंडेंच्या बाबतीत घडणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे चांगलेच वादात अडकले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांवरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे। या प्रकरणाच्या सुरुवातीला भाजप नेते सुरेश धस यांनी अनेक पुरावे सादर करत धनंजय मुंडेंची कोंडी केली, तर दुसरीकडे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील मुंडेंना अनेक गौप्यस्फोट करत कात्रीत पकडले। या सर्व प्रकरणात वारंवार धनंजय मुंडे पक्षातील बड्या नेत्यांची भेट घेताना देखील दिसत आहेत। अनेक वेळा माध्यमांशी बोलताना मुंडेंनी मी राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं, पण त्यांचा राजीनामा घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाहीये किंवा ते या विषयावर थेट बोललेले नाहीत। कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल इतकंच दोघेही सातत्यानं वक्तव्य करत आहेत। त्यामुळं दोन्ही नेत्यांच्या मनात मुंडेंबद्दल नेमकं काय मत आहे हे स्पष्ट झालेलं नाही, पण करुणा मुंडेंना कोर्टातून मिळालेला न्याय पाहता धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ असल्याची शक्यता वर्तवल्या जाते। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।